नेहमीचे पोहे आणि उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर अगदी कमी तेलामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. बनवायला खूप सोपी आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे. ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता. चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर घरातील सगळेच मंडळी अतिशय आवडीने खातील. तर रेसिपी करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे. तर रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता. आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हा रवा आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पाणी व्यवस्थित घातल्यानंतर आता 10 मिनिटे आपण हा रवा असाच बाजूला ठेवून देऊया. रवा आपला व्यवस्थित भिजत आहे तोपर्यंत आपण पोहे भिजवून घेऊया. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालून हे पोहे 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोहे मी स्वच्छ धुतलेले आहेत. आता आपण ज्या बाउलमध्ये रवा भिजवून ठेवलेला त्या बाउलमध्ये आपल्याला हे पोहे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. अगदी कमी साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो. त्याचबरोबर काहीतरी वेगळा नाश्ता करायचा असेल तर हा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर सकाळच्या वेळेस तुम्ही मुलांच्या डब्याला देखील ही रेसिपी देऊ शकता. तर या ठिकाणी आता पोहे आणि रवा आपण व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता पोहे आणि रवा आपला व्यवस्थित भिजलेला आहे. आता हाताच्या मदतीने आपण हे व्यवस्थित पोहे चुरून घेऊया. तर अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही क्वचितच केलेला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खायला खूप मस्त लागते. अगदी किरकोळ सामानामध्ये तयार होते. आता यामध्ये मी काही भाज्या घालणार आहे. तर इथे मी अर्धा टोमॅटो कट करून घातलेला आहे. एक छोटा कांदा कट करून घातलेला आहे. त्याचबरोबर कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. त्याचबरोबर यामध्ये मी एक उकडलेला बटाटा तो देखील घालायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता एवढ्याच भाज्या मी इथे वापरलेल्या आहेत. आता यामध्ये काही आपण मसाले घालून घेऊया. तर सगळ्यात अगोदर अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि यामध्ये मी 1 चमचा चिली फ्लेक्स घालणार आहे. लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखटाचं प्रमाण कमी करायचं आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत. तर इथे मी अर्ध लिंबू व्यवस्थित पिळून घेणार आहे. लिंबू जर नसेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातली तरी देखील चालेल. आता हे सर्व मिश्रण आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही. तर अशाच प्रकारे पाणी न घालता आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर पोहे आणि रवा आपला व्यवस्थित भिजल्यामुळे आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार होतं. पाणी घालण्याची काहीही गरज नाही. तर या ठिकाणी बघू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता याचे आपण टिक्क्या बनवून घेऊया. तर या ठिकाणी पीठ तयार आहे. आता यातील एक छोटासा गोळा आपण काढून घेऊया. दोन्ही हाताच्या मदतीने व्यवस्थित गोल गोल फिरवून या प्रकारे अशा प्रकारे चपट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती झटपट तयार होणारा नाश्ता आहे. तर अगदी सहज कोणीही बनवू शकेल. तर याप्रमाणे आपण सगळ्या पिठाच्या टिक्क्या बनवून घेऊया. दुसरीकडे गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण ह्या टिक्क्या घालायच्या आहेत आणि ह्या टिक्क्या लो टू मिडियम फ्लेमवरती आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. यामध्ये आपण रवा कच्चा वापरला होता तो देखील आपला व्यवस्थित भाजण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला जास्त हाय करायची नाही, नाही तर वरून टिक्क्या आपल्याला लगेच करपू शकतात. 1 ते 2 मिनिटानंतर आता ह्या टिक्क्या आपण व्यवस्थित पलटी करून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टिक्क्यांना किती रंग सुरेख आलेला आहे. अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. सकाळच्या वेळेस कामाची खूप गडबड असते आणि मुलांना देखील टिफिन बनवायचा असतो. तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स मुलांसाठी देऊ शकता. अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तर या ठिकाणी दोन्हीही बाजूने टिक्क्या आपल्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत. आता ह्या टिक्क्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर या ठिकाणी अगदी तुम्ही कमी सामानामध्ये देखील अशा प्रकारचा नाश्ता बनवू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा आपल्या टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत. आणि अशाच प्रकारे आपण या टिक्क्यांची दुसरी बॅच देखील फ्राय करून घेऊया. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर चॅनेलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण दुसरी ही बॅच व्यवस्थित पलटी करून ही देखील फ्राय करून घेणार आहोत. तर या ठिकाणी दुसरी ही बॅच आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता ही देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
तर या ठिकाणी बघू शकता सर्व टिक्क्या मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि घरातील अगदी किरकोळ साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे। नेहमीचे पोहे आणि उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल आणि काहीतरी चटपटीत जर खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर खायला खूप मस्त लागते। अगदी कुरकुरीत तयार होणारी ही टिक्की आहे। रवा घातल्यामुळे ही आपली टिक्की व्यवस्थित कुरकुरीत तयार झालेली आहे। त्यामुळे यामध्ये तांदळाचं पीठ घालायची काहीच गरज नाही। तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।